धाव चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजी चाललेली आहे वसंतची. टॉस जिंकला होता जय हनुमान दोधानी संघानं आणि फिल्डिंग स्वीकारली. गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल छान चेंडू, सुंदर बॉल. दोन धावा धावफलकावरती. या बॉलवरती आलेल्या 2 धावा नम्राचीवाडी संघाच्या हितासाठी आपण पाहतोय. अकाउंट ओपन या 2 धावांनीशी आणि 2 धावानं 2 वरती जाऊन पोहोचलेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा. इकॉनॉमिकल स्पेलच्या दृष्टिकोनाने इथं खेळ सुरू. हवेमध्ये बॉल, झोलची संधी, वन्स अगेन फॉलो 3 मध्ये कॉटन बॉलची नामी संधी आणि चकला गेलाय तिथे खेळाडू. सिंगलला डबल मध्ये आता इथून मात्र अगदी कन्वर्ट करत असताना फलंदाज. 4 रन्स टोटल कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकला होता जय हनुमान दोधानी संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर अगदी इथून त्यांनी फलंदाजीचं आमंत्रण दिलं समोरील संघाला. 4 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. राज आणि पांडुरंग ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. यॉर्कर लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती रिलीज केला. मागून आपण पाहतो हो 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 क्या बात आहे, जबरदस्त विकेट किपिंग, अगदी ऍक्युरेट थ्रो. यष्टी उद्ध्वस्त झाली. रनआउटच्या स्वरूपात ही सफलता तिथे प्राप्त. नवीन फलंदाज यशवंत मैदानाच्या आतमध्ये आता इथून खेळण्यासाठी तयार झालेला आहे. स्वप्नील हवाली सामन्याचा आनंद घेत आहेत. आम्ही अजून झोपलो नाही. आता इथून आम्हाला निघावं लागेल थोड्या वेळामध्ये. गुड मॉर्निंग ब्रो. मिस केल्या टुर्नामेंट मध्ये स्वप्नीला नक्कीच. एकूण धावा धावफलकावरती 5 चेंडूमध्ये आपण इथे पाहतो की टोटल कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. 4 धावा झालेल्या आहेत टोटल कार्ड वरती. यशवंत ऑन स्ट्राइक. आपटी पार तडाखा मिड विकेटच्या रिजन मध्ये. फिल्डर तिकडे, हनुमान उडी लगावली आहे. बॉलला अडवलं जातंय आणि फेकी होणार तोपर्यंत धावा घेत असताना आपण खेळाडूंना पाहू शकतो. या बॉल वरती आल्या 2 धावा. 6 पर्यंत गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टोटल 6 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 शॉट आहे. ओके 5 धावा. आधीच दुष्काळ आणि त्याच्यामध्ये 13वा महिना. कुठेतरी या चुका आता मी म्हणेन बाजूला साराव्या लागतील आणि संघा क्रिकेट खेळण्यासाठी इव्हन मी म्हणेन इथून खेळणं खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. चला टॉस साठी या पुढील सामना जो आहे निंबोडे आणि वाजे या 2 संघादरम्यान टॉस असणार आहे. आपण दोन्ही संघाचे खेळाडू आपण यायचं आहे. इन स्विंगर बॉल, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर तोला अलगदपणे आत आला आणि त्यामध्ये आपण पहिल्या चेंडूला बाउन्स देखील खूप छान पद्धतीने क्रिएट केला होता गोलंदाजांना. रोहिदास बॉलिंग अटॅक वरती. जयमान दोधानी विरोधामध्ये नम्राचीवाडी. फलंदाजी नम्राचीवाडी करते आणि दोधानी संघाचे गोलंदाज तितक्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील दाखवतात. पुढचा बॉल. हा चेंडू 1 धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न जरूर आहे आणि 1 धाव आता इथे मिळणार आहे. अगदी 1 धाव आपण पाहतोय. कदाचित पायांवरती बॉल आदळला कारण
ज्या पद्धतीनं आपण पाहिलं यस गोलंदाज आपण पाहतो त्या पद्धतीच्या खरं तर खानाखुणा देखील दाखवतोय. एकूण धावा झाल्यात 6 रन्स. टोटल कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हाही फटका छान आहे. फिल्डर तिकडे 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न आणि आपण पाहू शकतो इकडे अगदी 7च्या घरामध्ये संघ जाऊन पोहोचतोय. 7 रन्स टोटल कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा, 1 गड्याचा मोबदला अगदी आतापर्यंत मोजलेला आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक टार्गेट सेट करण्यासाठी नम्राची वाडीकडे. क्या बात आहे. फिरकीचा जादूगर, परंतु तिकडे घडली चूक. दुसऱ्या बाजूने बॅकअप दिलं जात आहे. 2 धावा पळून घेतल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. संधी साधू भूमिका आणि त्या गोष्टीचा फायदा उचलत असताना अगदी या बॉलवरती 2 धावा आल्या असताना 9 पर्यंत आता पोहोचतायत. 9 रन्स ऑन अ बोर्ड. 5.40च्या सरासरीने चालू आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 10चा राहिला आहे. 9 पर्यंत पोहोचलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 11 पर्यंतचं टार्गेट ठेवतील की 12 पर्यंत जातील की 15 पर्यंत जाण्याचा मनसोबा असेल हा प्रश्न आहे. या वेळचा बॉल फटका छान आहे. हवेमध्ये फिल्डर तिकडे आणि छान छेल. डीजे दोदानीला सफलता. डीजे लवकर आपण आपले संघनायक इथे पाठवून द्यायचे आहेत. यॉर्कर लेंथ. यॉर्कर से शिकार विरुद्ध पेवार. छोटा सनीचा प्रतिभावंत गोलंदाज. नाव आहे रोहित दास. 3 धावांचं षटक फेकलं आणि 9 वरती थांबवून ठेवलेला आहे. जे हनुमान दोदानी संघाच्या माध्यमातून हा खेळ राहिला गोलंदाजीच्या अंतर्गत. नम्राची वाडी संघ मात्र नमला गेलाय फलंदाजी करत असताना. किंबहुना 9 रन झाल्यात. 10चं टार्गेट आहे आणि हा फायटिंग स्कोर जिंकण्यासाठी काफी नसेल परंतु लढण्यासाठी काफी आहे. या उद्देशाने आता त्यांना खेळावं लागेल. टॉस साठी इन्व्हिटेशन कॉल पुन्हा एकदा वाजेपूर संघाच्या संघनायकाला आम्ही इन्व्हाइट करतोय. स्वप्नील अव्वल याच्याकडून वाजेपूर आणि डिंगडॉंग धोदानी या संघांना शुभेच्छा आल्यात. इथे टॉस मैदानाच्या आतमध्ये आमचे आयोजक अशोक वाघ साहेबांच्या माध्यमातून हा टॉस जिंकलेला आहे. वाजेपूर संघानं फिल्डिंग. आज सगळे टॉस जिंकलेत त्यांनी आणि सामने देखील जिंकले. डिंगडॉंग धोदानी आपण पाहतो 1 सामना जिंकलेले आहे. 2 सामने जिंकले. त्यानंतर जनमान धोदानी आता खेळते आणि आमचा डीजे मास्टर त्यांचा संघ आहे तो. अगदी छान परफॉर्मन्स आपण त्यांना पाहतोय. इथून टार्गेट आहे 10 धावांचं 12 चेंडू मध्ये. लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवा. दोदानी जोडी पाठवा लवकरात लवकर अशी विनंती आहे तुम्हाला. प्लीज कॉपरेट. आणि सलामीची जोडी आमच्यापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये आपण धाडून द्यायची आहे. प्लीज स्पीड अप. ओपनिंग पेअर जाऊ दे. यस केलेले आहे. टार्गेट आहे 10 धावांचं. अगदी छोटं टार्गेट. नंबरकर आणि विरोधामध्ये दोघांनीकर. दोघांमध्ये एक बिग बॅटल. बेले भाई ऑन फायर. जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. 12 चेंडू 10 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे तुम्हाला. स्पीडअप करा. चला माझा चला टॉस साठी या पिसारवे संघ आणि डोणेवाडी संघ आपण देखील टॉस साठी यायचं आहे.
12 चेंडू आणि 10ची गरज असणारे पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार आहे जर्मन दोदानीच्या विरोधामध्ये. नम्राची वाडी संघ धावा डिफेंड करायच्या आहेत इथून 10. यस, या पुढील सामना जो आहे तो पिसारवे आणि डोणेवाडी. आता क्वालिफिकेशनच्याच मॅचेस असतील सगळ्या. बक्षीस पात्र पैकीचे सामने आपल्या समोर आपण खेळणार आहोत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर डे शेड्यूल कंप्लीट केलेलं आहे. लो फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे तिकडे. धावा घेत असताना आपण पाहू शकतो खेळाडूंना क्लीन अगदी बोल्ड करू शकले नाहीयेत, परंतु रनिंग विथ इन द विकेट कुठेतरी त्यांची आपण डिसमिस करावी या उद्देशाने आपण पाहू शकतो. इथून फिल्डिंग डिपार्टमेंट काम करते नंबरकरांच्या माध्यमातून. एक धाव इथे आलेली आहे आणि फलंदाज इथे बाद झालेला आहे. बॅट्समन आउट आहेत. लीडिंग एज एका धावेनं अगदी आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅचेस आहेत, परंतु तरी देखील एका धावेनं हा सामना पुढे सरसावला जातोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. 10 धावांचं टार्गेट आहे. छोटं टार्गेट म्हणावं लागेल आणि छोट्या रनचेस मध्ये आता इथून कशा पद्धतीनं खेळणार हा प्रश्न जरूर पडलेला आहे. प्रश्न आणि उत्तर ही समीकरण आपण प्रत्येकी खेळामध्ये पाहिलेले आहेत. क्या बात आहे, जबरदस्त आपण इथे पाहतोय. 9 मध्ये 7 एखाद्या मोठ्या फटक्याने सहज पद्धतीने हा सामना खर तर आयोजकांचा टाइम वाचवेल आणि दुसऱ्या बाजूला फिनिश देखील होईल. परंतु दुसऱ्या बाजूला जो गोलंदाजी करणारा नम्राची वाडी संघ आहे तो मात्र या सामन्यावरती अगदी अजूनही तळ ठोकून ते उभाच आहेत. पहा इथे 4 रन मिळतील. लीडिंग एज थर्ड मॅनच्या रिजन मध्ये बॉल सीमारेषा पार बेलाबाईंना सलाम करणारा हा एक खणखणीत चौकार. तीन धावांची गरज. गोलंदाज तयार. आरसीबी क्वालिफायर पर्यंत पोहोचतील कदाचित आज. आणि आरसीबीचे लक होते आणि आज त्यांच्याच टी शर्ट परिधान करून आलेले आहेत दोदानी संघाचे खेळाडू. 7 मध्ये 2 धावांची गरज. बाळाराम मंगेश ही जोडी 4 मध्ये 6 बाळारामने दिल्यात. मंगेशने एक बॉल खेळलाय, खातं ओपन केलेलं नाहीये. 8 धावांपर्यंत जे अनुमान दोदानी संघ जाऊन पोहोचलाय. 1 गड्याचा मोबदला मोजलाय. टार्गेट 10 धावांचं. 2 धावांपासून वंचित आहेत जिंकण्यापासून. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं आणि असे डॉट बॉल त्यांना क्युरिओसिटी उत्पन्न करतात आणि असे प्रत्येकी डॉट बॉल आता त्यांच्यावरती थोडं का होईना मात्र दडपण आणतायत जरूर आहे. पहिलं षटक संपलं जाईल. 6 मध्ये 2 धावांची गरज. चला पिसारवे संघ संघनायक आपण पाठवून द्या. टॉस इथे आपण करून ठेवू. यापुढील सामना असणार आहे. अच्छा हाय वेल या मग नंतर. शैलेश मात्र आहेत का? कुठे नाही कॅप्टन आमच्याकडे आहेत. मी शैलेश मात्रेंना आवाज दिला. मी सांगितलं होतं 4 वाजता या. 8 धावा फलकावरती लॉस ऑफ 1 विकेट. बाळाराम मंगेश ही जोडी. क्या बात है.
सिंगल आणि सिंगलला स्कोर इज लेवल. 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव क्वालिफाय साठी. स्वप्न साकार होणार आणि शेवटचा खरं तर हा प्रवास टेनिस क्रिकेटचा आहे या वर्षाचा. मेन इन RCB आणि लक फॅक्टर ये साला कप नाम दे. अरे बाप रे, यही करना था आखिर में. तुझ्या मुलं बाउंड्री गेली होती आणि त्याच्या मुलं आता तुला ही शिक्षा. काय हरकत नाही, खूप छान खेळ राहिला आजच्या रात्रीमध्ये नंबरकरांचा. सामना जरूर ओ माय गॉड नाही, 1.5 फुटावरती लांब होता परंतु कंप्लीट त्याचा लेग साइडचा ते क नावाचा काहीतरी असतो तो टिपला त्याने, ते बघा. आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे जय हनुमान दोदानी संघानं. अंकुश वाघ